शहाणपणे वेदमुखा गोपिका त्या ताकटी कैसे येथे कैसे तेथे शहाणे ते जाणती यज्ञमुखे खोडी काढी इकडून आता तसे इकडून इकडे यज्ञमुखे खोडी काढी कोण गोडी बोरांची कैसे येथे कैसे तेथे शहाणे ते जाणती तुका म्हणे भावावीन तुका म्हणे भावावीन अवघाशी न केला होय कैसे येथे कैसे तेथे शहाणे ते जाणती विठ्ठल विठ्ठल हॅलो हॅलो शहाणपणे वेदमुका गोपिका त्या ताकटी कैसे येथे कैसे तेथे शहाणे ते जाणती श्री ज्ञान देवाचरणी श्री ज्ञान देवाचरणी श्री ज्ञान देवाचरणी श्री ज्ञान देवाचरणी मस्तक असो दिवस रजनी 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 श्री ज्ञान देवाचरणी श्री ज्ञान देवाचरणी श्री ज्ञान देवाचरणी श्री ज्ञान देवाचरणी मस्तक असो दिवस रजनी 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 शहाणपणे वेदमुका गोपिका त्या ताकटी कैसे येथे कैसे तेथे शहाणे ते जाणती प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले वैष्णव श्रेष्ठ अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ संप्रदाय वरिष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंताची आकलनीयता आणि भगवंताची अनाकलनीयता दोन पौराणिक दाखले देऊन सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या दरबारात पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या काठावर त्रिभुवन विख्यात सुवर्ण पिंपळाच्या दाट छायेमध्ये ज्ञानमय अजान वृक्षाच्या बागेच्या सानिध्यात भगवान सिद्धेश्वराच्या नगरामध्ये आज आपण एक आगळा वेगळा उपक्रम कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या सोहळ्यातील रथामागं 96 नंबरची दिंडी मुळशी तालुका दिंडी समाज अखिल वारकरी संप्रदाय मुळशी तालुका दिंडी समाज या मंडळीचा प्रतिवर्षी सप्ताह माऊलींच्या मंदिरात असतो आणि मग त्या उत्सवामध्ये मला एखादी कीर्तन सेवा असतेच. यावर्षी त्यांनी मला ही 2 कीर्तनं सांगितली. अनेक वर्ष मी त्यांच्या या सप्ताहामध्ये कीर्तन करतोय. त्या भागाचं नेतृत्व करणारे सगळीच मंडळी आज इथं गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार गावगावचे सप्ताहाचे संयोजक मुळशी तालुक्यातून जवळजवळ एक 50 गावचे वारकरी आज इथं अगत्याने आलेले आहेत. आता आत काय कोणाला घेऊ नका, आत गच्च झालंय ते. आणि मग त्यातील आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू दशरथ महाराज बाणकर
महाराजांनी मोठ्या आग्रहाने सेवा माझ्या गळ्यात घातली. मध्यंतरी श्री संत रेडेश्वर संस्थान आळे फाटा येथे मोठा उत्सव आम्ही केला. पुणे जिल्ह्यातले जेवढे 12-13 तालुके आहेत त्यात एका तालुक्यातून एक आदर्श कीर्तनकाराला पुरस्कार दिला. कीर्तनकार प्रसिद्ध नाही निवडला, आम्ही सिद्ध निवडला. सिद्ध कीर्तनकाराला की ज्याने वारकरी संप्रदायाची सेवा चालवलेली, कधी 500 रुपयासाठी वड्यातून गाडी मागं आणली नाही, अशी माणसं निवडायची. मग मुळशी तालुक्यातल्या सगळ्यांना विचारलं तर सगळ्यांनी एकमताने आदरणीय दशरथ महाराजांचं नाव माझ्या पुढं केलं आणि महाराजांनी या पुरस्कारासाठी आम्हाला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. म्हणून मी त्यांचा जन्मभर ऋणी राहील. विठ्ठल विठ्ठल. अशा आदरणीय महाराज आणि हा मुळशीकरांचा उत्सव वार्षिक सप्ताह, अनेक सगळी त्या भागातली मंडळी आज आलेली आहे. आणि दुसरं निमित्त, गेली 12 वर्षापासून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांनी निवसित करून ही पावन केलेली पंचकृषी प्रदक्षिणा. आळंदीची पंचकृषी सामान्य नाही. नामा म्हणे धन्य पलाटन पावली, पंचकृषी ठेले सकळ तीर्थे. आळंदीच्या या पंचकृषीमध्ये सगळी तीर्थ आहेत. ही प्रदक्षिणा करणं म्हणजे सगळ्या तीर्थाला प्रदक्षिणा करणं. आपण एखाद्या तीर्थाच्या प्रदक्षिणेला जातो, गोदावरीच्या, नर्मदेच्या, कावेरीच्या, तुंगभद्रेच्या, एकाच तीर्थाची प्रदक्षिणा होती. पण आळंदीची पंचकृषी प्रदक्षिणा केली का सगळ्या तीर्थाची प्रदक्षिणा होते. महाराज नामा म्हणे धन्य पलाटन पावली, पंचक्रोशी ठेले सकळ तीर्थे. मग अष्टदिशा व्यापुनी तीर्थे राहिली स्थाने स्थानी, अलंकापुरी पाटणी इंद्रायणीच्या तटी. सगळी तीर्थ या पंचक्रोशीत राहतात. प्रमुख प्रमुख नावं सांगा. नाव आहे का? देव म्हणे यमुना नर्मदा सरस्वती भागीरथी त्रिवेदा, गंगा कृष्णा तुंगभद्रा इंद्रायणी मिळावे. ही सगळी प्रमुख प्रमुख तीर्थ या पंचकृषीत राहतात. आणि मग पंचकृषीत विठ्ठल विठ्ठल विठाला 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 ढल विठाला ढल 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 ढल. हे पंचक्रोशीचं कीर्तन सामान्य नाही. आळंदीतले प्रसिद्ध महाराज नाही आले तरी चला, सिद्ध सगळे येतात महाराज. कारण हे सिद्ध साधकाचे स्थळ. इथं कोण कोण किती वजनदार बसलं हे फक्त मी ओळखू शकतो, तुम्ही कोणी ओळखू शकत नाही. कारण मी 8 प्रहर या लोकात राहणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून सकल तीर्थाची प्रदक्षिणा म्हणजे अलंकापुरीची प्रदक्षिणा आहे. सकळ देवदेवतांची प्रदक्षिणा. तुम्ही एखाद्या देवाला प्रदक्षिणा कराल, पण आमच्या पंचकृषी सगळे देवदेवता राहतात. भोवती वनवल्ली वृक्ष, येथे देव येऊनी होती पक्षी. हे असे नित्य साक्ष, आस्तिनासती उदकी. वनवृक्षवल्ली ईश्वरा समान. इथले वन तोडायचा अधिकार नाही आपल्याला या पंचकृषीतला. पाखरू मारायचा अधिकार नाही. वनवृक्षवल्ली ईश्वरा समान. ऋषीमुनिजन राहती येथे. इथं ऋषीमुनिजन खडे होवनी कपोद कोकिळा वेष्ट होवनी पक्षी कपोद कोकिळा वेष्टियरे स्थळा ब्रह्मबोधे. या संपूर्ण पंचकृषीला ऋषीमुनिजन, झाड वृक्ष वेली पक्षी कपोद कोकिळा या रूपाने राहतात. मी सगळी प्रमाणं सांगू राहिलोय. होवनिया पक्षी कपोद कोकिळा वेष्टियले स्थळा ब्रह्मबोधे. अशी सगळी मंडळी इथं राहतात. आणि म्हणून ही पंचकृषी प्रदक्षिणा अतिशय पावन आहे. केव्हापासून आहे आपण सांगू शकत नाही. आणि काय के रे वचन, हे पंचकृषी पुरातन. ही पंचकृषी प्रदक्षिणा प्राचीन आहे. कोण सांगल? कोणालाच विचारू नका, ब्रह्मदेवाला जाऊन विचारा. याशी युगे सांगता भिन्न चतुरानल जाणतशी. आळंदीचा इतिहास फार मोठा आहे. यातली प्रमुख 8 तीर्थ आहेत.
सगळी कोटी तीर्थ आहे तिथं. नामा म्हणे कोटी तीर्थाचे, तीर्थ ओढले पैसाचे, पाप जाईल अनंत जन्माचे, नळाखाली स्नान केले, आपलं एक स्नान केले या, असं कोटी तीर्थांचा रहिवास. अष्टभैरव सावकाश, वसु कोटी गणेश, 60 सहस्र गणासहित सगळी इथं राहतात महाराज. आणि मग ही सगळी मंडळी इथं राहतात. त्यातली प्रमुख 8 तीर्थ आहेत आळंदीमध्ये. आळंदीच्या या पंचकृषीत प्रमुख 8 तीर्थ आहेत, प्रमुख 8 गावं आहेत आणि 11 रुद्रांचा या पंचकृषीला वेढा आहे. 11 रुद्र कोणते मोजा बरोबर, 11 शिवलिंग भरतील. पहिलं मरकळचा मातुरलिंग 1, तोळापूरचा संगमेश्वर 2, वाघोलीचा वाघेश्वर 3, पुण्याचा पुणेश्वर 4, पुण्याचा नागेश्वर 5, पाषाणचा सोमेश्वर 6, इंदोरीचा इंद्रेश्वर 7, इंदोरीचा ब्रह्मेश्वर 8, खेडचा सिद्धेश्वर 9, परत संगमवाडीचा संगमेश्वर, ही संगमवाडी नाही, ही संगमवाडी शेलपिंपळगाव, किती झाले 10, आणि शेलगावचा शैलेश्वर. 11 रुद्रांचा वेढा आहे महाराज. ही पंचकृषी करत असताना या 11 रुद्रांची गाठ घ्यावीच लागते. पण 10च रुद्रांची गाठ पडते, कारण पुणेश्वरावर सध्या मशीद बांधलेली. पुणेश्वर काय आपल्या हातात नाही. 11 प्रमुख आणि 8 प्रमुख गावं आणि 8 प्रमुख तीर्थ आणि काय केव सर्वोत्तमा. येथे अधिक म्हणजे इंद्रायणी सोडून अधिक आणि आळंदी सोडून अधिक, येथे अधिक अष्टतीर्थे ग्रामा. 8 तीर्थ प्रमुख आहे या पंचकृषीमध्ये आणि आळंदी सोडून 8 गावं प्रमुख आहेत. पंचक्रोशीची उपमा सिद्धी होती तात्काळ. पंचकृषीला या सगळ्या गोष्टी घेतल्याशिवाय सिद्धी होत नाही. प्रमुख 8 तीर्थ कोणती? 1 आळंदी इंद्रायणी सोडून भीमा 1, तुम्ही संख्या मोजा, भीमा, भामा, मुळा, मोठा, सुधा, पावना, किती झाले 6, नागझरी 7, नागझरी आणि 8वी भागीरथी खेटक ग्रामी भागीरथी. आणि काय के व सर्वोत्तमा येथे अधिक अष्टतीर्थे. हे 8 तीर्थ प्रमुख आहे. अष्टग्रामा 8 गावं प्रमुख आहेत. पहिलं प्रमुख गाव आळंदी सोडून आळंदी धरायची नाही, इंद्रायणी धरायची नाही, कारण मध्यस्थळी हे इंद्रायणी याच्या मध्ये ते येतं ना. नीट समाधी वाचली तर कळल, नाही तर समाधी घेतली तरी चालेल. बर, आणि मग नीट वाचलं तर कळल. 8 प्रमुख गाव. पहिलं गाव मरकळ, त्याचं मलहर नाव आहे. इंद्राला ब्रह्महत्येचा मल लागला होता आणि त्या मलाचं हरण ज्या क्षेत्रात झालं त्याला मलहर तीर्थ म्हणतात. मलहरचंच अपभ्रष्ट मरकळ झालं. पहिलं आहे मरकळ, दुसरं आहे नागरगाव. पण नागरगावला जगप्रसिद्ध तुळा झाली म्हणून शहाजी राजांनी नागरगावचं नाव तुळापूर ठेवलं. पहिलं मलहर, दुसरं तुळापूर 2, तिसरं वाघोली 3, चौथं पुणे 4, 5वं तळेगाव दाभाडे 5, किती झाले 6 झाले 5 झाले. मरकळ तुळापूर 2, पुणे 3, वाघोली 4, तळेगाव दाभाडे 5, इंदोरी 6, खेड 7 आणि शेल पिंपळगाव 8. असं आहे. खरं तर तळेगाव दाभाडे मी बळच घातलंय, शेलगाव आणि पिंपळगाव घालायला पाहिजे त्याच्यात, कारण शेलगावचा इतिहास वेगळा आहे, पिंपळगावचा इतिहास वेगळा आहे. ते स्वतंत्र आहे. ते पंचक्रोशीला या तर कळल, नाही तर कळणार नाही. असं आहे. सूर्याची मुलगी आहे भामा नदी, नाही भामा ही सूर्याची मुलगी. जगात 1 नंबरची सुंदर होती ती. तिच्यावर सगळे देव भाळले, दानव भाळले, नाही बाप भाळला सूर्यनारायणच तिच्यावर भाळला. तिला वाटलं बाप चुकीचा पाऊल टाकीन तर सगळ्या जगात याचं तोंड काळं होईल. मग तिने स्वतःच्या शरीराचं पाणी करून घेतलं, ती झाली भामा नदी. पण सूर्याला मानसिक तरी पाप लागलं. हे मानसिक पाप लागलं, सूर्य उगायचाच बंद झाला. मग सगळे देव गणगंधर्व यक्ष किन्नर आले. बाबा का रे? त्याने मी जगाला तोंड कसं दाखवू? माझ्या मुलीवरच मन बसलं आणि म्हणून मला जगाला तोंड दाखायचं नाही. सगळा काळोख केला सूर्याने. अखेर शेवट सांगितलं, सूर्या तू प्रायश्चित्त घे. आणि मग कशात प्रायश्चित्त घ्यायचं? काय नाही, तुझ्या मुलीने आपल्या शरीराचं पाणी करून घेतलंय, त्याच तीर्थात तुला स्नान करावं लागल तर तू पवित्र होशील. आणि मग सूर्याने
10 वेळा स्नान केलं म्हणून भामा नदीत 10 कुंड आहेत. आता काय करावं, तुमच्या आस्तीच तिथं न्यावं लागतील तर कळल, नाही तर कळायचं नाही. 10 कुंड आहेत शेलपिंपळगावला 10. ज्यावेळेस नद्या ओसरतात त्यावेळेस ते 10च्या 10 कुंड उघडे होतात महाराज. हा, ज्याला कधी अपराधाने असं चुकीचं पाऊल पडलं असेल, अनाचार घडला असेल, तर त्या शेलपिंपळगावच्या 10 कुंडात जर स्नान केलं तर त्याला निष्कृती प्राप्त, निर्मळ होतो महाराज, अतिशय निर्मळ होतो. म्हणून काय नाही, पण तिथे एकदा तरी स्नान करा. बर, विठ्ठल विठ्ठल. असे इथं 8 तीर्थ प्रमुख, 8 गाव प्रमुख, 11 रुद्रांचा वेढा. आणि मग गेली अनेक वर्षापासून ही पंचकृषी प्रदक्षिणा, आणि मग गेली 12 वर्षापासून आम्ही करतो. ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी हे 2 दिवस आम्हाला दिलेले आहेत. त्यांच्या संस्थांसाठी एकदा टाळ्या वाजावा. 12 वर्षापूर्वी संस्थांनी आम्हाला ठराव करून दिले की हे आमचं काम आहे, पण तुम्ही करतात, आणि मी कीर्तन सोडून करतोय. हे काय आमचा धंदा नाही. मला रोज 2 कीर्तनं, मला एक नसतंच. आज मला 2 कीर्तन आहे, संध्याकाळी मला कीर्तनच आहे महाराज. मी चालता एखादं कीर्तन करतो महाराज. मला रोज कीर्तन आहेत. मी हलक्या हाताने 30-40 रुपये रोजाचा बुवा आहे महाराज, पण ते रोज सोडून हे करतोय महाराज. लोक म्हणतात आम्हाला कीर्तन होतं, काय सांगतो का आमच्या पत्रिकेत तुला सरपान लागायचं नाही, काही एका कीर्तनाचं घेऊन बसला. मी कीर्तन सोडून करतोय. माझ्याबरोबर मोठे मोठे कीर्तनकार चालतात महाराज, ते सुद्धा हे कीर्तन सोडून ही प्रदक्षिणा करतात. कीर्तन कधी होतील मायबाप, परत माऊलीची सेवा घडणार नाही आपल्याला. विठ्ठल विठ्ठल या सेवेचं काय महात्म्य सांगावं तुम्हाला. हैबत बाबाने जगप्रख्यात सोहळा काढला. इथं नरहरी बाबा बसले असतील कुठेतरी किंवा बाहेर असतील. नरहरी बाबांना विचारा याचा इतिहास. नरहरी बाबा लय सांगतात. हैबत बाबाला ही प्रदक्षिणा करायची होती, पण हैबत बाबाला काळ थोडा सापडला बाबा, कारण ते शितोळे सरकारचे सरदार सुटून इकडं आल्यानंतर सोहळा उभा केला. बऱ्याच लोकांना जमाव करायला आता हे सप्ताह करणं, दिंड्या काढणं सोपं नाही. आणि मग हैबत बाबाने माऊलीचा सोहळा सुरू केला. 1 निवृत्तीनाथाची वारी सुरू केली, 2 कार्तिकी वारीला जायला लागले, 3 निळोबारायची वारी हैबत बाबाने सुरू केलेली, 4 आणि पंचकृषी प्रदक्षिणा करायची म्हटलं आपण कार्तिकी झाल्यावर करू. कार्तिकी वारीला बाबा गेले. बाबा पडले आजारी. बाबा थेट पौर्णिमेलाच पोहोचले कार्तिकीला. बाबाला चलणं होत नसायचं. 2-2 किलोमीटर बाबा चालायचे. सगळे लोक बाबासाठी थांबायचे. पौर्णिमेला ते नेर्लेकराकडे उतरले. हे नेर्लेकर घरानं पांडुरंगाचा हिशोब ठेवणारं होतं. पांडुरंगाचा आलेला सगळा पैसा कोणाला किती द्यायचा, कोणाला किती द्यायचा, कोणाला किती द्यायचा, हे हिशोब ठेवणारं घरानं. आणि नेर्लेकरांचा आणि हैबत बाबाचा मोठा घरोबा. आणि मग हैबत बाबा नेर्लेकरांकडे उतरले. नेर्लेकर म्हणले चला तुम्हाला वैद्याकडे घेऊन जातो. नाही 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 नाही, मला माऊलीचा सोहळा करायचा आहे. म्हणून हैबत बाबा मजल दर मजल करत इथं सप्तमीला आले. येत असताना फलटणला आले तर हा सगळा इतिहास नेर्लेकर सांगतात. हैबत बाबांची वाचा थांबली फलटणला. बाबांना बोलता येणार, थकले होते बाबा. पण पुण्यात आले तर हैबत बाबांची वाचा परत आली. आणि मग त्यांनी त्या पादुका नेर्लेकरांना दिल्या. आणि हे आता मला हे व्रत करायचं राहून गेलं, पण तुम्ही हे व्रत करा, नेर्लेकरांना सांगितलं. पण हैबत बाबा सप्तमीला इथं आले आणि बाबांनी माऊलींच्या पायरीवर देह ठेवला हैबत बाबांनी. आणि मग नेर्लेकरांनी गुढीपाडवा ते दशमी अशी 10 दिवस ही प्रदक्षिणा करायची. ते गुढीपाडव्याला निघायची, दशमीला करायची. जवळजवळ 5 पिढ्यांनी त्यांची ही प्रदक्षिणा केली. 128 वर्ष. किती? 128 वर्ष ही प्रदक्षिणा केली. एकदा तळेगाव दाभाडे मुक्कामी जात असताना इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार झाला तरी नेर्लेकरांनी हे सोडलं नाही. 128 वर्ष पण ते चैत्रात करायचे. आणि मग 1964 साली गोविंद गोपाळ नेर्लेकर, ते जिवंत आहेत अजूनही, ते झाले मिलिटरीत भरती आणि ही प्रदक्षिणा थांबली. आणि मग 64च्या नंतर आमचे संपत बाबा वारकऱ्यांनी केली, अनेक वारकऱ्यांनी केली. श्रीरंगबा देहूकर होते आमच्या देहूकर फडाची, त्यांनी केली. आणि मग ह्या मंडळीने केली. नंतर शंकरबा मराठे, शिवाजीबा पवळी यांनी केली. पण 1-1 वर्ष केली, काय सारखी चालवली नाही. मग आमचे राधाकिसनबुवा वारकरी होते. राधाकिसनबुवा, पुंडलिकबुवा बनकर यांचा आग्रह बापूसाहेब डफळांना की तुम्ही या भागातले तुम्ही प्रदक्षिणा एकदा काढा.
मग 2012 साली अधिक महिना आला. पण अधिकाच्या मासात बापूसाहेबांनी प्रदक्षिणा केली आणि त्याच्या समाप्तीला आम्हाला जेवायला बोलवलं. आता आम्ही आळंदीकर म्हणल्यावर निदान तेवढ्या कामाला तरी हजर असलो पाहिजे ना. म्हणजे विद्यार्थी, हा ग्रामस्थ नाही, विद्यार्थी. मग आम्ही गेलो जेवायला. पंचकृषीहून आलेल्या वारकऱ्याचा त्या चेहऱ्यावरला अद्वितीय आनंद पाहिला. मग बापूसाहेबाला म्हणलं एकदा ही प्रदक्षिणा आमच्यासाठी करा. आणि मग 13 साली परत सुरू झाली प्रदक्षिणा. 2012 साली ही प्रदक्षिणा 18 जणांनी केली. 2013 साली मात्र आम्ही 50 जण निघालो. सोमेश्वर मुक्कामी गेलो. आणि आमचा जो पखवाजा होता एक बाजीराव नावाचा, त्याला चक्कर येऊन पडला तो सोमेश्वराच्या मंदिरात. आणि त्याच्या लहान मेंदूला मार लागला. आणि आम्ही डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले जर अर्धा तास उशीर केला असता तर हे बाळ मेलं असतं म्हणले. मग डॉक्टरने उपचार केला. पण आम्ही धडधड धडधड धडधड. मग आम्ही ज्ञानोबरायला प्रार्थना केली, हे बाळ जर वाचलं तर आम्ही ही प्रदक्षिणा दरवर्षी करू. ज्ञानोबरायने बहुतेक त्या कामासाठी त्या बाळाला आजारी पाडलं होतं काय कोणास ठाऊक. ते बाळ वाचलं आणि मग ते बाळ सुटलं. त्यांनी लग्न केलं, त्याला त्याच्यावर 2 पोरं झाले, ते यायचंच बंद झालं. पण आमचं गोंगडं गुतलं. माऊलीने आम्हाला शब्दाला बांधून घेतलं. मग अद्यापी 2012 सालापासून आम्ही करतो. फक्त कोरोनाच्या काळात 1 वर्ष बंद राहिले. पण दुसऱ्या वर्षी आम्ही प्रदक्षिणा केलीच महाराज. हा फिट नाही खाली. आषाढी वारी 2 वर्ष बंद होती. पण प्रदक्षिणा 1च वर्ष बंद होती. आळंदीची बी आणि सासवडची 1च वर्ष बंद राहिली. नाहीतर मात्र सासवडची बी आम्ही केली आणि आळंदीची केली महाराज. असं तर ही प्रदक्षिणा तिथून पुढे चालू राहिली. मग दुसऱ्या वर्षी बापूसाहेबांनी 13 साली नरहरी बाबांना माहिती विचारली. मग नरहरी बाबांनी नेर्लेकरांच्या मार्फत आम्हाला भरपूर माहिती दिली. पण नेर्लेकर मात्र चैत्रात करायचे. आम्ही काय मार्गशीर्षात करत. चैत्रात गुढीपाडवा ते रामनवमी असं कसं सीझनचा काळ आहे तो महाराज. तसं मला तर 12 माही सीझन आहे महाराज. पण मग हे बाकीच्या महाराज मंडळीला येता येत नाही हो. बाकीच्या महाराज मंडळीला गुंतून पडावं लागतं. मग आम्ही मार्गशीर्षात ही धरली. कार्तिकीला माणसं येतात आणि 1 महिन्यानंतर आपण ही प्रदक्षिणा करू. अद्यापी ती चालू आहे. माझी माऊली पुढं किती वर्ष चालवतील हे त्यांनाच माहिती. विठ्ठल एकदा या पंचकृषी 12 वर्षात दशरथ महाराज कोणाचं कोणाशी जेवण्याहून भांडण नाही, चाल म्हणण्याहून भांडण नाही, पखवाज वाजवून मला कीर्तन नाही दिलं, मला वाजवायला नाही दिलं, मला चाल नाही दिली, तुम्ही माझ्या जागेवर का झोपले, मग ह्या नळाखाली आंघोळ का. 12 वर्षात कोणाचं कोणाशी भांडण नाही. ही निर्विवाद दिंडी महाराष्ट्राची पहिली दिंडी महाराज. 12 वर्षात कोणाचं कोणाशी भांडण नाही महाराज. आणि बिशी नाही, पैसे छापायचेच नाही. आपण पैसे सोडून हे कीर्तन. आम्ही बापूसाहेब, फुगे साहेब, आम्ही 10-12 जण, दिलीप दादा, ही माणसं, आम्हीच पैसे गोळा करतो आणि आम्हीच खर्च करतो महाराज. आमचेच पैसे टाकायचे आणि आपण खर्च करायचे. आम्हाला गाडी देतात वडकीकर, आपले संजय बाप्पू बालवडकर गाडी देतात. वडकीकर आम्हाला मंडळी. वडकीकरासाठी एकदा टाळ्या वाजा महाराज. टँकर त्यांचाच, ट्रॅक्टर त्यांचाच. गुलाब भाऊ ट्रॅक्टर देतात, टँकर देतात. काय नाव टँकर दिलं त्यांचं? सुदाम बाप्पू आम्हाला टँकर देतात. गुलाब भाऊ आम्हाला ट्रॅक्टर देतात. कोणी काही वाहन देतं. टमटम दिली एकाने यावर्षी. हा काय नाव आहे त्यांचं? मोडकच येते. म्हणजे वडकीकराचं आम्हाला भरपूर सहकार्य. आणि मग ही मंडळी मदत करतात. आणि पैसे काय मागायची गरज नाही कोणाला. आम्हीच पैशावाला गडी तर काय मागायचं आहे कोणाला महाराज. तुम्हालाच काय लागले तर पावती फाडून घ्या आमच्याकडून. त्याच्यामुळं पैसे गोळा करणं हा आमचा काही उद्देश नाही. फक्त माऊलीची सेवा करणं. ही अक्षर पाठ असणारी माणसं आहेत ना आम्ही. पैसे गोळा कोण करतं? हे अक्षर शत्रू माणसं आहेत ना, त्यांना पैसे गोळा करावं लागत. आमचं धन माऊलीची समाधी हे धन आहे महाराज. नाट समाधी पत्रिका. समाधीच्या अभंगात प्रमाणे समाधी धन भक्ताशी. भक्ताचं कोणतं धन आहे? पूर्वार्ध कोणाला आठवलं तर सांगा. हा मुक्ताई म्हणे देवादे देवा, आम्ही करावी चरण सेवा, तुझे नि विचारे केशवा, समाधी धन भक्ता. एवढ्यातून मी यांना पुढं बोलवलं म्हणजे उगं बोलवलंय का? कोणी म्हणून भाऊ आम्ही एवढे इस्त्री करून आलो, तिकडच बसा. मुक्ताई म्हणे देवादी देवा,
आम्ही करावी चरण सेवा तुझे ने विचारे केशवा. समाधी धन भक्ताशी समाधी पाठ केली. जगात एक नंबरचा श्रीमंत आहे. टाटा बिर्ला ना अंबानीपेक्षा श्रीमंत आहे तो. समाधी धन भक्ताशी. हे धन आहे. नाट समाधी पत्रिका हे आमच्या दिंडीत या तुम्ही. भजन आहे का आमचं. आमच्यात सगळे नाट समाधी बाळक्रीडा ही प्रकरणं ऐकायला भेटणार. दुसऱ्या दिंड्यात गेल्यावर प्रकरणं ऐकायला भेटणार. असो वारकऱ्यात या महिना वारकरीत महाराज सेवाधारी माणसं आहेत. भजन करणारी माणसं आहेत. असं आहे. तुम्ही 1,00,000 सप्ते केले तेवढी पुण्य व्हायची नाही. एवढी एका पंचकृषीच्या प्रदक्षिणेने पुण्य भेटल. हे माऊलीच्या साक्षीने सांगतो तुम्हाला. ज्ञानोबरायला विचाराय प्रदक्षिणेचं काय महात्म्य. नामदेव महाराजांपासूनही चालू आहे. मध्यंतरी बंद पडली. सगळे वारकरी मिळून करतात. ज्ञानोबरायने हे चालवावं आणि आमच्याकडून करून घ्यावं एवढीच मागणी. काही मागणी नाही माऊली. घ्यावी माझ्या हाती सेवा हेची देवा विनवणे विठ्ठल. शहानपणे वेदमुका गोपिका त्या ताकटी. कैसे येथे कैसे तेथे शहाणे ते जाणती. हा अभंग घेतलेला मी अभंग आहे ना. हा अभंग बाळक्रीडेतला नाही. हा अभंग काला प्रकरणातलाही नाही. हा अभंग गवळणी प्रकरणातला नाही. काल्याचं कीर्तन म्हटलं की एक तर गवळणीतला अभंग घ्यावा, नाही तर बाळक्रीडेतला घ्यावा, नाही तर काला. हे 3 प्रकरण. मग तुम्ही म्हणाल या 3 प्रकरणात बसत नाही मग घेतला कशाला. देहूकारात निवृत्तीबा देहूकर होते. पंढरपूर नाही देहूच्या शाखेचे निवृत्तीबा देहूकर. आणि माघ शुद्ध दशमीचा काला ते करायचे भंडारा डोंगरावरला. मग ते हे अभंग घ्यायचे की जे अभंग ज्या अभंगात गोपिकांचं वर्णन आलंय गोपाळांचं वर्णन आलंय असे जे काही अभंग आहेत ते बाळक्रीडेत नाहीत. ते गवळणीत मोडत नाहीत. ते काला प्रकरणात नाहीत. निगमाचे वन नका शोधू करोशन या रे गवळी याचे घरी बांधले ते दावेवरी. शहानपणे वेदमुखा ते हे अभंग घ्यायचे. निवृत्तीबा मी हे तावरे नानांनी मला सांगितलंय हा अभंग ते काल्याला तिथं घ्यायचे. आणि म्हणून मी अभंग घेतोय. फार गोडे. शहानपणे वेदमुका गोपिका त्या ताकटी. कैसे येथे कैसे तेथे शहाणे ते दानती. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय देवाची आकलनीयता आणि देवाची अनाकलनीयता द्वापार युगातील आणि त्रेतायुगातील 2 दाखले देऊन सांगतात. विठ्ठल सध्या मृत्यू लोकात प्रत्येक जण आपल्या ज्ञानाच्या जोरावर काही गोष्टी आकळायला निघालेला आहे. विठ्ठल विठ्ठल हे पोलीस खात्यातले अधिकारी इथं हे सासवड पंचकृषीला आमच्या बरोबर होते महाराज. आणि आळंदी पंचकृषीला यायचं. पण पोलीस खात्यात किती अडचणी असतात हे त्यांना सांगायचं म्हणून ते वर्दीचं आलेत महाराज. त्यांना यावं वाटतंय. ते नोकरी सोडायला तयार आहेत. म्हणलं नका सोडू. त्याही खात्यात अशी जर चांगली माणसं राहिली कोणाचा दीड दमडी लाजेंदार नाही. या माणसाला पुरस्कार भेटलेला आहे राष्ट्रपतीचा. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक खात्यात आजही चांगली माणसं आहेत. लोक कीर्तनकाराला नाव ठेवतात. अरे कीर्तनकारात चांगली माणसं आहेत. तुमच्या चांगल्याच्या गाठी पडत नाही हे तुमचं पाप आहे. आम्हाला काय सांगा. तसं पोलीस खात्यात सुद्धा चांगली माणसं आहेत. आळंदीला PSI म्हणून ज्ञानेश्वर साबळे साहेब आले होते. फार न्यायी माणूस होता मला. त्यांच्या वडिलांनी आमची आळंद धर्मशाळा बांधलेली. ते साबळे नानांनी. आणि साबळे साहेब इथं ते त्यांची निवड करत असताना SP-ने सांगितलं ज्ञानेश्वर साबळे तुम्ही जाल का. त्याला तुम्ही माझी निवड का केली. म्हणजे तुमचं नाव ज्ञानेश्वर आहे म्हणून आळंदीला निवड केली. वा ते रडायला लागले महाराज. आणि फार चांगला राहिला तो मनुष्य. इथं लवकर काढून दिलं त्यांना. ते असंच असते. चांगली माणसं चलत नाही चांगल्या ठिकाणी महाराज. काही लोकांना चांगली माणसं चलत नाही. असू द्या. तर असं सध्या मृत्यू लोकात माणसं आपल्या ज्ञानाच्या जोरावर काही गोष्टी आकळायला निघालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यू लोकामध्ये 84 लाख योनी आहेत. हा माझ्या ज्ञानोबरांचा दांडोळा. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. या 84 लक्ष योनीमध्ये
83,99,999 योनी ह्या भोग प्रधान योनी आहेत आणि आपली मानवी योनी हे ज्ञान प्रधान योनी आहे. विठ्ठल विठ्ठल. पूर्वी भगवंताने सृष्टी उत्पन्न केली. सृष्टी हेची जाणावया निज रूपाते पूर्वी तेने श्री अनंते निज मायेची निहाते केली बहुते शरीरे. कोणती कोणती सृष्टी निर्माण केली? एकी केली भोचरे, एकी केली खेचरे, एकी केली जळचरे, चरे अचरे ती एके. वृक्ष सर्प पशुदंश व्याघ्र पिशाच बकहंस कच्छ मच्छ अशेष सृजी बहुवस योनी ते. अशी 83,99,999 योनी देवाने निर्माण केल्या आणि कपाळाला हात लावला. का बरं? आईशी देखोने सृष्टी ते सुख न वाटेची देवा ते. देवाला सुख वाटलं नाही. देवाला वाटलं या 83,99,999 योनी मी निर्माण केल्या, ह्या माझं भजन करतील. पण देवाच्या लक्षात आलं ह्या भजन प्रधान योनी नाहीत, ह्या भोग प्रधान योनी आहेत. ह्या योनीला फक्त आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. ह्या योनीला एवढे 4च कार्यक्रम माहिती आहेत. आणि मग देवाच्या लक्षात आलं आपण मोठी आशा ठेवली हे भजन करील, पण हे भजन करणार नाही. जशी इच्छा ठेवू तसं घडल असं काही सांगता येत नाही. गावात सप्ताहाला असे गायक येतात. आई बापाला वाटतं आमचा मुलगा असाच गाणारा हा, पण इच्छेप्रमाणे होत नाही. ते गाणारं नाही पेणारं होतंय बघा. जशी इच्छा ठेवू तसं घडल असं काही सांगता येत नाही. इच्छा लोकांना असं वाटत होतं का की दादाही तिकडे जातील म्हणून, असं कोणाला वाटत नव्हतं आणि इच्छाही नव्हती. पण दादा एकटे गेले नाही, टोळी घेऊन गेले महाराज. असू द्या. जशी इच्छा ठेवू तसं घडल असं काही सांगता येत नाही. देवाने इच्छा केली होती की हे सगळे सृष्टी माझं भजन करील, पण 83,99,999 योनी भजन करेना. मग देवाच्या लक्षात आलं आपलीच चूक झाली. का? यांना आपण भोग प्रधान बनवलंय, ज्ञान प्रधान बनवलं नाही. मग भजन करायचं ज्ञान यांना कुठे? अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक ज्ञान नाही कोठे, अनेक ज्ञान नाही कोठे. याच जन्मे घडे देवाचे भजन, याच जन्मे घडे देवाचे भजन, याच जन्मे घडे देवाचे भजन, याच जन्मे घडे देवाचे भजन. अनेक ज्ञान नाही कोठे, अनेक ज्ञान नाही कोठे, अनेक ज्ञान नाही कोठे, अनेक ज्ञान नाही कोठे. याच जन्मे, याच देही नया हा भंग 100 चरणाच्या भंगातल्या प्रमाणे. याच जन्मे घडे देवाचे भजन, याच जन्मात भजन देवाचं घडतं. अनेक हे ज्ञान नाही कोठे, हे ज्ञान नाही. अनेक ज्ञान आहे पण हे ज्ञान नाही बघा. अनेक हे ज्ञान नाही कोठे. तुम्हाला असं दिसलं का कुठं 100 गाढवं पंढरपूरला निघाली? गाढवं कुठं पंढरपूरला येतात का? आले तर वाळूच वाहतात. बर 100 डुकरं आळंदी वाऱ्याला निघाली. डुकरं आळंदीला येत नाही, गाढवं पंढरपूरला जात नाही, कारण भजन करायचं ज्ञान नाही महाराज. मग देवाच्या लक्षात आलं आपण आता ज्ञान प्रधान योनी निर्माण करू. आणि मग भगवंताने मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले मनुष्य देहाची निर्मिती केली. आणि नुसता मनुष्य देह निर्माण केला नाही. पहिली चूक नको, आपण या देहामध्ये ज्ञानाचं संक्रमण करू. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहे. भगवंताने ज्ञानाचा पुंज, ज्ञानाचा ठेवा ददामी बुद्धियोगम तम. देवाने ज्ञानाचं संक्रमण, बुद्धीचं संक्रमण ज्ञान माणसाला दिलं. शहाणेपण घेऊन माणसं मृत्यू लोकात जन्माला आली आणि जन्माला आली आणि मग आपल्या ज्ञानाच्या जोरावर व्यवहार आणि परमार्थ या दोनही क्षेत्रामध्ये अनाकलनीय गोष्टी आकळून घेऊ लागले. आज व्यवहारामध्ये माणसाने आपल्या ज्ञानाची उंची एवढी प्रगल्भ केलेली आहे, एवढी उंची वाढलेली की ज्या गोष्टी दुरापास्त होत्या, अशक्य कोटी प्राय होत्या, त्याही गोष्टी माणसाने शक्य केल्यात महाराज. हो हो, सुनामी लाटा भारतावर आल्या तर त्या लाटा येणार होत्या ह्या आधी कळालं होतं अमेरिकेला, पण त्यांनी सांगितलं नाही का शेजारच्याचं वाटोळं हो हे पूर्वांपार रक्तात हे काही लोकांच्या महाराज. हा
सांगितलं नाही. भूकंप कधी होणार आहे आधी कळत आहे. आज सुनामी लाटा कधी येणार आहे ते आधी कळत आहे. कुठं पाऊस किती दिवसाने येणार आहे, काय होणार आहे. हा ते पंजाबराव डग अशा बातम्या सांगत आहे. आता काय सांगावं तुम्हाला महाराज. अशी म्हणे राजा बोले दल हाले. आता तसं नाही, पंजाबराव डग बोले ढग आले. चुकतात कधी कधी अंदाज. असो मला सांगायचं एक की आज अशी माणसं ज्ञानीत. पूर्वी एका गावचा निरोप दुसऱ्या गावी पाठवायला 10 दिवस लागायचे. मैतीचा निरोप घेऊन गेलेला मनुष्य 10व्यालाच पोहोचायचा मग. असं व्हायचं. पण आता निरोप पाठवायला एवढा वेळ लागत नाही. 10 दिवस लागत नाही, 10 तास लागत नाही, 10 मिनिट लागत नाही. 10 सेकंदात आळंदीतून मनुष्य अमेरिकेला निरोप पाठवतोय महाराज. हॅलो, तो तिकडून म्हणतो कोण बोलतोय, बाबराव बोलतोय. असं गाथ्यातलं नाही माथ्यातलं आहे. बरं, असं ज्ञानाच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य केल्या महाराज. वा, दुरापास्त गोष्टी असाध्य साध्य करून घेतलं. हे ज्ञानाची प्रगल्भता आहे माणसांची. व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी आज माणसाने आकळून घेतल्यात. काय मेट्रो प्रकल्प, काय रेल्वे प्रकल्प, काय जहाजन, काय बंदरन, समुद्रात वरून पूल, आतून पूल. आता काय सांगावं, समुद्राच्या आतून प्रवास सुरू झालाय. मग काय काय माणसाच्या ज्ञानाची प्रगल्भता आहे. ज्ञानाने व्यावहारिक क्षेत्रात माणसाने सगळ्या गोष्टी आकळल्या आणि थोडा त्याला त्याच्या ज्ञानाचा ग झाला आणि त्याने परमार्थात प्रवेश केला आणि तो देवाला आकळायला पाहू लागला. आपल्या ज्ञानाच्या जोरावर, शहाणेपणाच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर. पण पराभव झाला. हा नाकळे देवाला ते आकळत, त्यांना देव आकळता येईना. विठ्ठल भगवंत म्हणतात किती ज्ञान घेऊन तुम्ही माझ्या दारात आले. पै तोंड भरो विचारा अंतःकरणी आणि अंतकरणी विषयाशी धारा. तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. किती ज्ञानाचा पुंज घेऊन तुम्ही माझ्या दारात आले. देवाला मात्र आकळता येत नाही. हा हे वैशिष्ट्य आहे महाराज. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. ठावो न पवता जयाचा मनीषी मुरडली वाचा. मग काय आमचं काय चुकलं, काय असं चुकलं. आम्ही व्यावहारिक क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या अंगाने सगळ्या गोष्टी आकळून घेतल्या. परमार्थात आम्हाला ज्ञानाने देव का आकळत येत नाही, काय चुकलं. ज्ञान घेऊन आम्ही जन्माला आलो, ही आमची चूक आहे का? नाही. शहाणेपण घेऊन आम्ही जन्माला आलो, ही आमची चूक आहे का? नाही. मग देव का आकळता येत नाही? ज्ञान घेऊन जन्माला आली ही चूक नाही, शहाणेपण घेऊन जन्माला आली ही चूक नाही. मग चूक काय? शहाणेपण घेऊन जन्माला आली ही चूक नाही, शहाणपणा मिरवायला लागले ही चूक आहे. ही चूक नाही, खेळ आहे. चूक बारीक असते, खेळा मोठा असतो. शहाणपणा मिरवला का देव त्याच्यापासून 4 हात लांब राहतो. तुका मने असे शहानिया दूरी. तुका मने असे शहानिया दूरी. तुका मने असे शहानिया दूरी. गोवडिया दासा का मारे. गोवडिया दासा का मारे. गोवडिया दाता का मारे. गोवडिया दाता का मारे. भाविका तयासी येतो का कुलती. 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 शहानिया मरती न संपडे. शहानिया मरती न संपडे. शहानिया मरती न संपडे. शहानिया मरती न संपडे. एवढी 2 प्रमाण या मुळशीच्या सप्त्यातून पंचकृषीतून घेऊन जा.
फार कामाची प्रमाण आहेत आपल्या रोजनिशीमध्ये पहिल्या पानावर ठेवा. गावगाव घोटाळा ह्याच लोकांनी वाढवलाय. मला नेंत्याचा ताप आहे का जाणत्याचा ताप आहे? गावगाव नेंते खाल्ला भात धुतला त्यात हात निघाले, जाणते खपल्या गाडीत येत. मला गावगाव आता गायनाचार्य कमी झालेत, मृदंगाचार्य रामायणाचार्य भागवताचार्य कमी झालेत, खपल्याचार्य लय जन्मलेत. मला हो याला म्हणायचं 4 आण्याचं देणं आणि 12 आण्याचं गारानं. 4 आणेच द्यायचे, गारानं 12 आण्याचं करायचं. अशी लोक आहेत हे शहाणे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे असे शहानिया दुरी. शहानपण मिरवणाऱ्या माणसापासून देव 4 हात लांब राहतो. आणि बोबडिया दासा हाका मारी. साधे भोळे तयाशी नेनती बहु आवडती. जानती नाही हा जानत्या होनी नेनत्याची गोडी. हा आळिंगी आवडी करोनिया. जाणते लय चालू, दुसऱ्याच्या चुका शोधित आहेत आणि आपल्या झाकून ठेवते. एक जाणते शिक्षक होते आणि शिकवत असताना त्यांच्या तोंडातून थुंकी उडायची आणि पुढच्या मुलांच्या अंगावर पडायची. पुढचा एक मुलगा त्याला सकाळी तो बिगर आंघोळीचा आला होता, पण त्याला माहिती होतं शाळेत आंघोळ होणारच आहे. त्याला शाळेतच आंघोळ झाली आणि मग शाळेत आंघोळ झाली त्याला. तो त्याचा धैर्याचा बांध फुटला. मास्तरला म्हणला मास्तर अहो आज काही शिक्षक दिन आहे का काय? हा तुम्ही मला सगळं तोंडाच्या थुंकीने स्नान घातलं. गुरुजी खवळे बावळ्या थुंकी म्हणतो. अरे गुरुमुखातून आलेली साक्षात ज्ञानगंगा आहे. ज्ञानगंगा याला शहाणे म्हणायचे. जाणते दुसऱ्याच्या चुका शोधणार, आपल्या झाकून ठेवणार. गप बसलं पोरग, काय बोलणार. पोरग गेलं घरी. याचा थोडा आवाज वाढवा, आत आवाज द्या आत. आणि मग घरी गेलं त्या दिवशी त्याची आजी वारली. हा असंच ठेवा. आजी वारली. सावडायचा कार्यक्रम झाला. आस्ती कुठं टाकायच्या? म्हणजे गंगेला टाकायच्या. मुलांनी विचारलं गंगा कुठे? म्हणजे आपल्या गावापासून 100 किलोमीटर. जायची गरजच नाही, आपल्या गावात गंगा आहे. पायापाशी गंगा आणि गुडघ्याला सांगा. हा कळू नाही तुम्हाला? पण पोराचं कोण ऐकत आहे हो. ते उद्या गंगेत सावडायचे म्हणून त्याने कलश ठेवला आस्तीचा. पोराने रात्री तो कलश खोलला, त्यातल्या 2-4 आस्ती काढल्या, मिक्सरमध्ये टाकल्या, चूर्ण केलं, एका डबीत भरलं आणि शाळेत गेला. वहीच्या पानाखाली तिकडे ठेवली डबी. गुरुजी आले शिकवायला आणि मी काय म्हणतोय मुलांनो ओ केलं का त्याने डबीत तोंडात टाकले. आणि मग गुरुजी अरे काय करतो? म्हणले काय नाही गंगेत आस्ती सावडतोय मी. याला म्हणायचं जाणते हे शहाणपणा मिरवणारे. मी तुम्हाला असे सुताला सूत वळून देईन, 100 दृष्टांत सांगा असे जाणत्याचे. पण आपल्याला पुढे जायचंय, थोडक्यात आवरायचंय. याला म्हणायचं तुका म्हणे असे शहानिया दुरी. बोबडिया दासा हक्का मारी. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता. वरी करी सत्ता शहानिया. एका आईला एक जाणतं पोरग होतं, एक नेंत होत. थोरला होता 12वीत, लहाना होता 1लीत. पहिले लोक संयमी होते म्हणून बऱ्याच अंतराने मुलं व्हायची. आणि मग असो परवा 3 जण पत्रिका घेऊन आले मला. 3 जण म्हणजे नवरा बायकोने एक पोरगच लग्नाची पत्रिका घेऊन. म्हणलं लग्न कोणाचं आहे? ते आमच्याच दोघंच. म्हणलं जोडीने पत्रिका वाटते तर ते जुळं नाही तिळय. 3 आलोत पत्रिका घेऊन. म्हणलं आपणच कुंभमेळ्याला चला म्हणलं, काय सांगा. आणि मग ऐका. आणि मग आई गेली कुठंतरी आळंदी वारीला. ती आली पेढे घेऊन. गावात पेढे वाटीता वाटीता एकच पेढा राहिला. थोरला म्हणायचा पेढा मला पाहिजे आणि लहाना म्हणायचं पेढा मला पाहिजे ना अख्खा पाहिजे. अर्धाही घ्याय ना कोणी. आईने काय केलं? अशा वेळी आई तो पेढ्याचा घास लहान्याच्या तोंडात घालते आणि शहाण्याच्या तोंडात ठेवून देते. धाकोट्याच्या मुखी घास घाली माता. वरी करे सत्ता शहानिया. म्हणून आता तुम्हीच ठरवा शहाणं व्हायचं का लहान व्हायचं. तुका म्हणे जाण व्हावे लहाना होणी लहान. म्हणून सगळेजण मला लहाने माऊली म्हणतात. बरे तुका म्हणे बरे धाकुट्याचे जिने माता स्तनपाने वाढविते. हो इथं स्तनपान भेटतं आईचं, हे चांगलं आहे. शहाणपण मिरवू नये. आणि किती शहाणपण मिरवलं आपण तरी वेदा इतकं शहाणपण आपल्याकडे राहील का?
ज्ञानाच्या प्रांतात, शहाणेपणाच्या प्रांतात, जाणीवेच्या प्रांतात वेदा एवढा कोण शहाण आहे? पाहे पा जाणीवेचे निबळे, कोण वेदापासून आधी आगळे. वेदासारखा शहाण आहे का कोणी? आपण आपल्या अकलीच्या जोरावर किती देव आकळायला गेलो, अक्कल किती देव केवढा. अहो सगळ्या ज्ञानाचा राशी वेद, सर्वम वेदे प्रतिष्ठितम. सांगे वेदू काय न बोले. हा, वेदाने काय बोललं नाही, सगळ्या गोष्टी वेदाने सांगितल्यात. जगत जेता सिकंदरने भारतावर आक्रमण केलं, तिथल्या विद्वानाने सांगितलं अरे बाबा तिथून काही आणण्यापेक्षा त्यांचे वेद घेऊन ये. का? जगातलं एक नंबरचं ज्ञान वेदात आहे, वेद घेऊन ये असं आहे. एक नंबरचं ज्ञान वेद. असा जगात एक नंबरचा ज्ञानी असलेला वेद, तो आपल्या ज्ञानाच्या अंगाने देवाला आकळायला आला. त्याला देव आकळता आला नाही तर आपलं कुठं काढता. जिथं उंटाच्या मदारीहून पाणी चाललंय तिथं शिळीने काय म्हणा माझ्या आळापण्या भिजत्याल का? अगं उंटाच्या मदारीहून पाणी चाललं तुझ्या आळापण्याची काय कथा काढी ती? हा, जिथं ज्ञानाचा राशी वेद तो देवाला आकळायला गेला तर त्याला हे देव आकळता आला नाही. तो मुका ठेला तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. शानपणे वेद मुका, 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 ज्ञानाचा राशी वेद तो देवाला आपल्या ज्ञानाची टिमटिमी मिळून देवाला आकळायला निघाला. तुकाराम महाराज म्हणतात तो मुका ठेला शहाणपणे वेद मुका, तेथील प्रमाण नेनवे वेदांशी. म्हणजे ते वेदाला कळालं नाही ते जीवजंतुशी केवे कळे. ते आपलं काम आहे तिथं, ते वेदाला तिथं कळाना. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. पुसू नका बाई नका बाई वेदासी काही, वेदासी काय नाही कळले नाही, देवा देव का विटेवर उभा उभा, देव का विटेवर उभा उभा, यश शिणल्या झाल्या चित्र देवा देवा देव का विटेवर उभा उभा, देव का विटेवर उभा. लोणंदच्या जागरमध्ये वैद्य गुरुजी काय म्हणायचे महाराज, वा वा असे टाळकरी नाचायला लावायचे महाराज. सखी पुसे सखी येसी युगे झाली 28, उभा ऐकिला संता मुखी अद्यापीवर कटावरी कर भिवरा तीर वाळवंटी संत सभा सभा, देव का हो विटेवरी उभा. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही, शेष शिणला झाल्या 20 जिभा जिभा, देव का हो विटेवरी
पुसू नका बाई वेदाशी काही कळलेच नाही. नाथ महाराज म्हणतात वेदाला तो परमात्मा आकळता आला नाही. वेदाने वर्णन केलं नाही का? केलं ना. स्वरूप लक्षणाने वर्णन केलंय, तटस्थ लक्षणाने वर्णन केलंय. तटस्थ लक्षण म्हणजे काय, स्वरूप लक्षण म्हणजे काय हे सांगायला गेलो तर तुम्ही म्हणता ह्या बुवाचं लक्षणच बरं दिसत नाही. स्वरूपम सत अन्य व्यावर्तकम स्वरूप लक्षणम यथा प्रकृष्ट तेजवान अर्कहा, हे स्वरूप लक्षण आहे. जे त्या लक्षाचं स्वरूपच असते ना, अन्य व्यावर्तक असते. प्रकृष्ट तेज हे सूर्याचं स्वरूप लक्षण आहे. वा. आणि कादाचित कत्वे सती अन्य व्यावर्तकम तटस्थ लक्षणम, जे लक्षण लक्षाच्या कधी कधी असतंय तर कधी नसतंय लक्षाच्या ठिकाणी, पण अन्य व्यावर्तक असते. यथा काकवाण देव दत्तस्य गृहम, हे शास्त्रातल्या कुस्त्या आता ते काय न सांगितलेलं. बरं, तटस्थ लक्षणाने देवाचं वर्णन केलंय. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत प्रयंती अभिसंविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेती, किंवा आनंदात ही एव खलु इमानी भूतानी जायन्ते अनंदेन जातानी जीवंती आनंदम प्रयंती अभिसंविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेती, हे तटस्थ लक्षणाने. आणि स्वरूप लक्षणाने सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म, हे स्वरूप लक्षणाने. मग कोणी म्हणून महाराज तटस्थ लक्षणाने देव कळत नाही, स्वरूप लक्षणाने तर कळल ना. तटस्थ लक्षणही अन्य व्यावर्तक असतं, लक्षाचं ज्ञान करून देतं. स्वरूप लक्षणही अन्य व्यावर्तक असतं, लक्षाचं ज्ञान करून देतं. तरी तटस्थ लक्षणाने जेवढा देव सांगितला तेवढा नाही, आणि स्वरूप लक्षणाने जेवढा सांगितलाय तेवढा नाहीये. ज्ञानोबरायचं एक प्रमाण आहे का? ज्ञानोबराय म्हणतात कानो सच्चिदानंद शब्द आरुता त्याही तू परता निजानंदू. ज्ञानोबराय म्हणतात हे सच्चिदानंद असताची व्यावृत्ती सद म्हणाले श्रुती. हो, हे सगळं अलीकडले शब्द, पारावाराच्या गोठी करणे वेदा. ज्ञानोबराय म्हणतात सगळं अलीकडल्या थडीवरला बोललंय, पलीकडल्या थडीवर वेद बोलूच शकत नाही. वेद वानोनी तवची चांग जवन देखे तुझे अंग मग तया आम्हा मुग एके प्रांती. हा शब्द तुमच्याकडे नाही, आमच्या मराठवाडी शब्द आहे. ही म्हणे मराठवाडी. अरे काय मुग गिळ्यासारखा बसलाय. मुग गिळ्यासारखा म्हणजे मूग खाल्लेला मनुष्य जसं बोलू शकत नाही, तोंडात मूग घेतले काय बोलणार आहे तो, बोलू शकत नाही, तसं ज्ञानोबराय म्हणतात वेदाने भरपूर वर्णन केलंय. वेद वानुनी तवची चांग, भरपूर वर्णन केलंय. जवन देखे तुझे अंग, जोपर्यंत तुझ्या स्वरूपाचं अंग पाहत नाही तो, एकदा का स्वरूप पाहिलं मग तया आम्हा मुग एके पांती, आणि मग आम्ही दोघंही मुग गिळूनच बसलो. आम्हालाही बोलता आलं नाही, वेदालाही बोलता आलं नाही. हेच तुकारामांना धागा धरणा. वेदाला बोलता आला असतं पण त्याने शहाणपणा मिळवला. तुकाराम महाराज म्हणतात शहाणपणे वेदमुखा, शहाणपणाने ज्ञानाने देव आकळता आला नाही. महाराज आता जिथं वेदाला आकळता आला नाही तिथं कोणाला आकळता येणार आहे? कोणालाच नाही. मग नेम करा काय? देव अनाकलनीय आहे, तर हा नेम नाही. देव वेदाला अनाकलनीय आहे, पण इतराला मात्र आकलनीय आहे. इतरांनी तोच देव आकळला हो. उपाधीचा ओथंबा घेऊन, उपाधीचा आश्रय घेऊन त्याच निर्गुण निराकार परब्रह्म तत्वाला गोपिकांनी बरोबर आकळला. गोपिका त्या ताकटी. या ताकटी शब्दाचे दोन अर्थ होतात. ताकटी म्हणजे तकटून बांधणं. हा, जो वेदाला आकळता आला नाही तो गोपिकाने गवळणी बांधिती धारणाशी गळा. खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, चारी वेद ज्याची कीर्ती वाखानिती, बांधवे तो हाते गवळणीच्या विठ्ठल विठ्ठल. चरण खांबी बांधेन जीवे सरिसा जवन चले काही याचे, अर्थ प्राण देता न सोडी सर्वता, भलते हो या जीवाचे गे बाईये. अजूनी तरी याशी सांगे बरव्या परी, नाही तरी नाही उरी जीवे साठी, मिळवणी सकळे जणी करू वाखा, आणि शिकी तुझं मज होईल तुटी गे बाईये, ठाकरे गट आणि शिंदे गट होईल मग विठ्ठल विठ्ठल. शिकी तुझं मज होईल तुटी गे बाई. हे तुम्हाला कळणार नाही, डोक्यावरून जाईन, त्याला वारकऱ्यात यावं लागत. असो संपला माझा विषय. मग देवाला आकळता आला नाही, पण गोपिकांनी मात्र त्याला तकाटून मानला. ताकटी पहिला अर्थ. दुसरा अर्थ गोपिका ताकटी. ताकटी म्हणजे गोपिका त्याला ताक पाजतात, हे वैशिष्ट्य आहे. विठ्ठल विठ्ठल. पेंद्याच्या आईने असं गोड ताक केलं, सुंदरपैकी जिरा टाकला, बारीक कापून कोथिंबीर टाकली, काळं मीठ टाकलं, पत्री खडीसाखर टाकली. तोंडाला पाणी आलं की नाही? हा, असं गोड ताक खालीवर करून ताक तयार केलं. पेंद्या डोस मेल्या.
पेंद्या पुढे ग्लास ठेवला. पेंद्याने एक घोट तोंडात घेतला. वा आई, काय साहेब, काय ताक बनवलंय. काही काही माऊल्यांच्या हातात रिद्धी सिद्धी असते बरं का, त्यांना सामुग्री लागत नाही. थोडी सामुग्री, उत्कृष्ट स्वयंपाक. फक्त काहीच मावल्या, सगळ्या नाही. नाही तर काय काय डबेच्या डबे मसाला, चव नाही कशाला. एका ठिकाणी मी जेवायला बसलो, असा तिखट स्वयंपाक, तोंडात घास घेतला आणि जो ठसका लागला मला. माझ्या दोन्ही डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. त्या पुढं नाशिक त्र्यंबकेश्वरला आल्या, पुढं गंगा सागरला आल्या. आणि मग मावशीच्या लक्षात आला स्वयंपाक जरा जडच झाला. मावशीने विषय बदलला. माऊली तुम्ही किती भाऊ आहेत? म्हणजे जेवणातून वाचलो तर तिघ, नाही तर दोघं. माझे हाडं गेले पुंडलिकाच्या पाठीमागं चक्रतीर्थावर. असं आहे. काय स्वयंपाक असतो कायचा. पेंद्याच्या आईने असं सुंदर ताक केलं. गे बेल्या. पेंद्याने तोंडात घोट घेतला. वा, असं ताक जर माझ्या कृष्णाला प्यायला भेटलं तर याला प्रेम म्हणायचं. चांगली वस्तू केली का ती आपल्या जोडीदाराला द्यायची असती, जोडीदारणीला नाही, जोडीदाराला. बारीक आहे का, माझा आवाज बसलाय तरी मी स्पष्ट बोलतोय. आणि मग हे ताक आपण देवाला देऊ प्यायला, पण आई नेऊ देणार नाही. पेंद्याने तोंडात गुळणी धरली, तसाच पळाला. पेद्या मुडद्या चालला कुठं, आई म्हणली. पेंद्या तसाच पळाला. बोलावं तर गुळणी बाहेर येईल. तिकडं देव विट्टी दांडू खेळत होते. पेंद्या देवापाशी गेला. देवने पेंद्या काय पॉझिटिव्ह आवाज आला का. देवाच्या लक्षात आला आता जर तोंड उघडलं नाही तर रंगपंचमी झालीच म्हणून समजा. देवाने तोंड उघडलं. पेंद्याने आपली गुळणी देवाच्या तोंडात टाकली. हा 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 हा. अरे पेंद्या, माझ्या यशोदेच्या हाताला जी चव नाही, जी माझ्या देवकीच्या हाताला चव नाही, ती पेंद्याच्या तोंडातल्या गुळणीला चवे. त्यांच्या मुखीचे हिरोनिया घास, झोंबती हातास खाय बळे. त्यांच्या मुखीचे हिरोनिया घ्यावे, उच्चिष्ट ते खावे. धनीवर असे दोन सारखीच प्रमाण आहेत. त्याला बाळक्रीडा पाठ लागेल, इकडून तिकडून तिकडून इकडं. विठ्ठल विठ्ठल. सपला माझा विषय. याला म्हणायचं गोपिका त्या ताकटी. त्या गोपाळांनी गोपिकांनी मात्र त्याला ताक पाजवलं. शहाणा सुरतावेद त्याला देव आकळता आला नाही आणि गोपिकांनी मात्र आकळला. एक शंका विचारू का? विचारा. ज्ञानी वेद त्याला देव आकळता आला नाही आणि अंगणवाडीतही गोपिका नव्हते, त्या आंदोलनाला गेल्या होत्या त्यावेळेस. अंगणवाडी भत्तावाढ झालाच पाहिजे. बरं. आणि मग त्या अंगणवाडीतही नव्हत्या आणि त्यांनी देव आकळला. हे कसं? प्रश्न विचारला अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कैसा येथे कैसा तेथे शहाणे ती जानती. शहाणे ते जानते, शहाणे ते जानती. हा कैसे येथे कैसे येथे शहाणे ते जानते. शहाणे ते जानते, शहाणे ते कैसा येथे कैसा तेथे शहाणे ते जानते, शहाणे ते जानते, शहाणे ते जानते. कैसा येथे कैसा तेथे शहाणे ते जानते, शहाणे ते जानते, शहाणे ते जानते. तुकोबराय प्रश्न विचारतात. ऐका. अहो शहाण्या गोपिका त्यांना देव आकळता आला नाही. शहाणपणे वेद आपलं शहाणा वेद त्यांना देव आकळता आला नाही. शहाणपणे वेदमुका आडानी गोपिका करा सहित अनाशाही. हा. आणि त्यांनी देव आकळला. गोपिका त्या ताकटी. हे कैसं? हे घडलं कसं? कैसे येथे. येथे म्हणजे वेदाच्या प्रांतात अनाकलनीयता आणि गोपिकांच्या प्रांतात आकलनीयता. कैसे तेथे. कैसे
उत्तर द्या. तुकाराम महाराजांनी उत्तर दिलंय, शहाणे ते जाणती, हे उत्तर आहे. महाराज आता उत्तरावरच प्रश्न आहे. काय? पहिल्या चरणात सांगितलंय शहाण्याला कळत नाही, आणि उत्तर दिलंय आता शहाण्यालाच हे कळतंय. आता वा 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 वा, तुम्ही ह्या बोटाचा तुका ह्या बोटावर जवळूनच येत आहे म्हणताय कोल्हापूरहून आलो वाढून भेटावं म्हणून. एवढं पागल समजलं काय? तुमचे स्टेटस आम्ही पाहिलेत, रात्री कुठं कीर्तन होतं, आता कुठं. त्याच्यामुळे मी पत्रिका स्टेटसवरच ठेवीत नाही, त्याच्यामुळे नाही. मला कंटाळा आहे त्याचा. काय वगैरे ठेवायचंय त्याचं काय भूषण आहे एवढं? भूषण पंचकृषीचं वाटावं, सेवेचं वाटावं, गाथा पारायणाचं वाटावं, याचं वाटावं. आजची सेवा बस, खाली आजची सेवा, मला सांगायला कशाला. ऐका देवा, हे महत्वाचं आहे. अहो पहिल्या चरणात सांगितलं शहाण्याला कळत नाही, आता सांगतं शहाण्यालाच हे कळतं. गाथेमध्ये बरेच शहाणे आले, अभ्यास केला तर कळत. पहिल्या चरणातला शहाणा कोणता आणि दुसऱ्या चरणातला शहाणा कोणता? पहिल्या चरणातला शहाणा अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, हा आहे पहिल्या चरणातला. आणि दुसऱ्या चरणातला शहाण्याला कळत, हे कोणता शहाणा? सोपे हो, तुका म्हणे सोपे आहे सर्व होनी, शहाणा तो धनी घेतो. हेही सांगायला बुवा शहाणाच लागतो. शहाणपणा मिरवणाऱ्या बोलायातलं काही कळायचं नाही. कैसे येथे कैसे तेथे शहाणे ते जाणती. ठीक आहे, ज्ञानाच्या अंगाने देव आकळता आला नाही. आम्ही कर्म करू, नाना प्रकारचे यज्ञ करू, यज्ञात आहुत्या देऊ, आणि तो यज्ञ पुरुष परमात्मा आहुती घ्यायला आला की आम्ही आकळू. तुकोबाराय सांगतात हेही जुळणार नाही. यज्ञमुखे खोडी काढी. तू यज्ञ करायला जाशील तर देव त्यात खोडी काढील. खोडी काढणं म्हणजे ऊन पाहणं, व्यंग पाहणं. एका गावात एक टोळीच निर्माण झाली कीर्तनकाराच्या चुका काढायच्या. पहिल्या दिवशीचं कीर्तनकार स्वरातून होकला, दुसऱ्या दिवशीचा तालातून, तिसऱ्या दिवशी त्याने नुसते दृष्टांत ठोकले, चौथ्या दिवशी त्याने वड्यातून गाडी मागं आणली, पाचव्या दिवशीचा दुसऱ्याच्या पाकिटातून पैसे काढून खिशात घालितो. अशा बऱ्याच असू द्या. तुम्ही काहीच हसले नाही त्याचं कारण तुम्ही त्याच शाखेचे दिसताय मला वाटतं. बरं, तुम्हाला वाटतं माऊलीला कसं माहीत झालं? माऊलीला बातम्या लागा द्या द्यावा. बहु कान दृष्टी ऐके देखना पुरोनिया जना वरला असे. आणि मग 6व्या दिवशी आमचं कीर्तन, जुने वारकरी म्हणले अहो आमच्या गावात एक टोळीच निघाली कीर्तनकाराच्या चुका काढायच्या, तुम्ही जरा शिस्तीत कीर्तन करा. आता मी आपला वारकरी बस शिस्तीत कीर्तन केलं तरी त्यांनी एक चूक काढलीच. म्हणले एक चूक आहेच, स्वरात आलात कीर्तन झालं बरोबर आहे, पण महाराजाची मावशी तंबाखू खाती ही चूक आहे म्हणले. आता चूकच काढायची म्हणजे तशी काढता येईल, त्याला काय महाराज. देव यज्ञात खोडी काढतो म्हणजे चूक काढतोच महाराज. कारण कलियुगात हे यज्ञ हे साधन सांगितलेलंच नाही. यज्ञमुखे खोडी काढी. मग याज्ञिकांचे उपचार घेत नाही. मी उपचारे कवना हे नाकळेगा. हो भगवंत सांगतात किती उपचार करा, आठवतंय का? मी उपचारे कवना हे नाकळेगा. माझी पाठातली गोळी पण मला आठवेना. नव्यात देतलीच गोळी आहे पण आठवेना आता. विठाल विठाल विठाला 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 विठाला. आपल्या कामाचं तर सापडलं आपल्याला. किती कर्म करा. छंद कठोपनिषदामध्ये न कर्मना पहिलं कर्म उडलंय. न प्रजया न धनेन त्यागेने की अमृतत्व मानुष हो न कर्मना. पहिलं कर्माचं खंडन केलेलं आहे. आणि म्हणून यज्ञमुखे खोडी काढी. याज्ञिकांची उपचार घेत नाही. मी उपचारे कवना हे ना कळेगा. मग कोणाचेच उपचार घेत नसं? नाही, याज्ञिकांचे घेत नाही, भाविकाचे घेतो. हा भाविका तयाशी येतो काकुलती. शहाण्या मरतीनं संपडे. भाविकांनी दिलेले कोण गोडी बोरांची. शबरीची बोर आवडीने खातो. ऐका महिमा आवडीची. बोरे खाय विल्लटीची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. महाराज याज्ञिक 16 ओवळं पाळतात, त्यांचे उपचार घेत नाही. आणि आंघोळही करत नव्हती शबरी, तिचे बोरं खातोय. कसं? कैसे येथे कैसे तेथे. उत्तर काय? शहाणे ते जाणती. मग या सगळ्या अभंगाचा घोषवारा काय? घोषवारा सांगतात तुका म्हणे भावाविन अवघाशी न केला होय. वेदाच्या प्रांतात ज्ञान आहे, भाव नाही. कर्मठांच्या यज्ञाच्या प्रांतात कर्मठता आहे, भाव नाही. आणि गोपिकांकडं ज्ञान नाही पण भाव आहे. शबरीकडं कर्म नाही पण भाव आहे. आणि भाव नसल तर त्याने परमार्थ केलाय असं म्हणायचंच नाही, शीन करून ठेवलाय असं म्हणायचं. तुका म्हणे भावाविन अवघा शीन केला होय.
दृष्टांत दिलाय मृत प्रसवा प्रसववत श्रम फलैक केवलम. एका माऊलीच्या पोटात 9 महिने 9 दिवस गर्भ राहिला, जन्माला आलेलं बाळ मृत जन्माला आलं. त्या माऊलीला काय फळो, काय नाही, गर्भाचा धारण तिने वागविला शिन, तुकाराम महाराज म्हणतात. हो, जन्माला आलेलं बाळ जर मृत जन्माला आलं तर 9 महिने 9 दिवस पोटात बाळ वागवलं, याचं फळ फक्त शिन, गर्भाचे धारण तिने वागविला शिन. तसं परमार्थ केला आणि भाव नसन शिन करून ठेवलाय. तुका म्हणे भावावीन अवघा शिन केला होय, कैसे येथे कैसे तेथे शहाणे ते जाणते. वैकुंठवासी कारभारी वारकरी म्हणा शहाणपणे, शहाणपणे वेदमुखा. पहिलं चरण पानेवे शहाणा पानेवे शहाणपणे वेद मुखा, शहाणपणे वेद मुखा. गोपे काट्या ताकटे काट्या ताकटे रे दे 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 आ रे दे 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 शहाणपणे वेद, शहाणपणे वेद शहाणपणे वेद मुखा, शहाणपणे वेद मुखा. शहाणपणे वेद मुखा, शहाणपणे वेद मुखा, शहाणपणे वेद मुखा. गोपिका गोरेकर, गोरेकर म्हणा. कैसे येते कैसे तेथे, कैसे येते कैसे तेथे, कैसे येते कैसे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई थोडं मागे विठोबा मागे खेड तालुका विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई बोला पुंडलीक श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई देवादिदेवा जगत्रया जीवा देवादिदेवा जगत्रया देवादिदेवा जगत्रया देवादिदेवा परे श्री केशवा विनंती माझी परे श्री केशवा विनंती माझी परे श्री केशवा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काय करा प्रेम काय कर ऐसे देई प्रेम काय करा काल्याचं कीर्तन म्हटलं का नेम ठरलेला कोणता चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी गोकुळात भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करावा गोकुळात भगवंताने 2 अवस्थेत चरित्र केलं ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे नुघडता बाळपणाची फुली म्या अदानवी सृष्टी केली अनेक प्रकारचे राक्षस कंसाने मारायला पाठवले देवाने मारून टाकले काग वगैरे ठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाने बुडविले बाळपणी रिठा रगडीला दाढे मारिले गाडे काग बघ कंस म्हणला आक्रमण बंद ज्यांना पाठवाव देव त्याला मारतोय मग आपण गाड्यांना तालीम देऊ
तो लागला तालीम करत देव म्हणले आपणही तालीम करू. आणि सगळ्याकडे पाहिलं तर उगा वाळून गेलेले पापेचे पितर एकही जगन्नाथ मामासारखा भक्कम नाही. का रे तुमच्या घरी दही दूध तूप लोणी होत नाही का? म्हणले देवा होतं पण आई मथुरेला विकायला ती. आणि तुम्हाला आम्हाला हान सावळ्या गुळवणी, आम्हाला गुळवणी नाही तर ताक, गुळवणी नाही तर ताक. मग देव म्हणले ठरलं तुमचाच माल तुम्हाला भेटाना. सगळे धरणं आपल्या तालुक्यात आणि आपल्यालाच पाणी नाही. हा काय पडझडे धरण उशाला आणि कोरड घाशाला सगळं पाणी खालचे लोक पळून नेतेत. आपली काय मती गहाण ठेवली काय? त्यांना काय 11-12 प्रकारची मती दिलेली का काय? हा नाही लक्षात आलं वाटतंय. आपलं पाणी आपल्याला भेटलंच पाहिजे. नियम राज्यबंदी, राज्याचा माल राज्याबाहेर जाऊ द्यायचा नाही. मग गोपिका बाजाराला चालल्या का देवाने अडवायच्या. गोरस घेऊन साथी निघाल्या गवळ, गोरस घेऊन साथी निघाल्या गवळ. कवती कृष्णाची करणी काय करीते ते, तवजे कृष्णाचे करणे काय करीते. झाला पान सरा मिठी घातली पदरा, आधी दान माझे सारा मग चाला पंथे, मग चाला पंथे, चाला पंथे, चाला पंथे. सर जाऊ दे रे सर जाऊ दे, जाऊ दे सर 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 जाऊ दे, सर सर जाऊ दे, सर 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 जाऊ दे, सर 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 जाऊ दे. कर जाऊ दे रे परता मुळे भेटलासी आता. नाट लागले संचिता हे खुंटली खुंटले खुंटली खुंटले. सर जाऊ दे रे सर जाऊ दे, सर 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 जाऊ दे रे सर जाऊ दे, सर सर जाऊ दे, सर जाऊ दे, सर जाऊ दे, सर जाऊ दे. सर असा हे आमची नेहमीची माणसं आहेत म्हणून त्यांना ह्या गवळणी मागं म्हणता येतात. तुमचं कामच नाही. त्याला वारकऱ्यात फार मजा राहते भजनाची. गोपिका बाजाराला चालले का देवाने अडवायच्या. अडवल्यावर गोपिका म्हटलं ठीक आहे आपण घरी साठा करू. गोपिका घरी साठा करायला लागल्या. मग देव म्हणले आपण घरी जाऊन साठा फोडू. मिळवणी गोपाळ घरामध्ये शिरेकाना, धरू जाता सापडेना यादवांचा राणा. देव चौर्य कर्माला प्रारंभ सुरुवात झाली आणि गोपिका गाराने सांगायला येऊ लागल्या. गवळणी सांगती गाराने रात्री आला चक्रपाणी, गवळणी सांगती गाराने रात्री आला चक्रपाणी. खावली दही दूध तुपलोने अवघी फोडले वरजणे, खावले दही दूध तुपलोने फोडले वरजणे. आज बाई कोणाशी आवरेना, आग बाई कोणाचे आवरेना. यशोदे बाळ तुझा ताना कोठवर तो धिंगाणा. 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 रोज गोपिका गाराणे सांगायच्या. एक गोपिका सांगू लागली आता काय सांगू यशोदे. परवा लांबच्या घरा दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा हो डेरा, पोडीला सायरा तयावरी. आधीच तर थंडीचे दिवस, त्याच्यातच वादळ सुरू झालं होतं. भलतच वांबळ आली. पाऊस तितका आणि गारवा तितकाच आणि थंडी तितकीच. पण राखाना असा दारात काही जनावरं राहतात अमुक तमुक. म्हातारा दारात झोपला होता. मग भगवान कृष्ण आला
काय सांगू भगवान श्रीकृष्ण त्या घरात आले. एवढा तालुक्याचा सप्ताह माऊलीच्या मंदिरात चाललाय आणि हा घरी बिड्या फुकितोय म्हणले. तुला तालुक्याच्या सप्त्याला जाणं आहे ना, माऊलीच्या दारात जर हा जाय ना, मग काय स्वामीन बाप्पून आम्मान गुरु माऊल्यान मामान दादान बाबान तिकडं सुटतो का काय. याचा कार्यक्रमच राबवायचा. आणि म्हातारा रात्री नेमकीच पबजी गेम खेळून झोपला होता. ह्या वयात पबजी खेळतो आणि पिंजरा पगून झोपला होता. आता याला 4 जण उचलायला आणावं लागतील. मग देव आत गेले. दही दूध लोणी काय खाऊ घालायचं खाऊ घातलं. थंडीचे दिवस त्याच्या ताकाचा डेरा भरला होता. आणि डेरा म्हणजे गार ताक महाराज गार बर. आणि ते गार ताक असो माऊली पुढे शेवाय. आणि तो ताकाचा डेरा घेतला आणि त्याच्या टोंबल्यावरच घातला महाराज. पण भगवान गेले निघून आणि तो ताकाच्या डेऱ्याचा आवाज झाला. आणि म्हातारीने दार उघडलं आणि पाहते तो सगळा ताक सांडलेलं. लाज वाटत नाही, खायचं होतं तर मला मागायचं. म्हातारा का कुडकुड 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 करू लागला. आणि मग म्हातारीच्या लक्षात आलं घ्यायचं होतं तर मग हाताने घ्यायचं ना, डेरा कशाला फोडा. आणि मग म्हातारीला सांगितलं अगं माझ्या डोक्यावर कोणतरी टाकला. सगळा ताकाचा सडा झालेला. म्हातारा कुडकुडत पडलेला. त्या गोधड्या भिजल्या. जुन्या काळातला काम लय कठीण. आणि ते म्हातारा आधीच पांढरा झालेला, त्याच्यात ताक पांढरं. तिला वाटलं ह्या म्हातारी म्हणली तुम्ही पप्याचाच बाप येत ना, आता काय करावं. तिला वाटलं कोणी इंग्रज अधिकारीच येऊन दारात झोपला का. इथून तिथून पांढरा शिपीत. काय कसं काय आलं इतकं कसा पांढरा पिकला. का तुम्ही तर बरे होते इतके कसे पिकले. अगं ताकाच्या डेऱ्यामुळं झालंय. आणि मग आत न्याला चूल पेटिली. मग गरम पाणी केलं, आंघोळ घातली. परत चुली पुढं शेगडी केली, त्याला बसवला. आणि मग त्याला फोन आला अगं तुझं कुकू बळकट म्हणून वाचलो, नाहीतर जातच होतो म्हणले. म्हातारी म्हणले मग तुम्हाला सांगत होते तालुक्याचा सप्ताह. आता मानकर महाराजाचा पहिला फोन काढ म्हणले. पुढल्या पारणाला पंक्ती सकट आपलं. अहो मग आता तुमच्या वायरी ढिल्या झाल्या, तुम्ही परमार्थ करा. अजून घरीच तार फाडत आहे. म्हणला नाही ग मला असं वाटायचं आता दृष्टी पुढे असू द्या, आता आखडतं घ्या म्हणले. आता दृष्टी पुढे यायचं. यशोदे अगं काय तुझ्या मुलाचे कारण सांगा विठ्ठल. एक तर गोपिका सगळ्या यशोदेच्या दारात आल्या. अवघ्या मिळवणी गवळणी येते नंदाच्या अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडवणे आमच्या सोना घेऊन. आता इथं राहतच नाही. एका म्हातारीने तर तिची सोनबाई तिचा मुलगा गाडीत बसवला आणि त्यांचा सगळा संसार भरून दिला. कपाट रॅक मिक्सर कूलर, त्याच्यात एक कुत्रं, त्याच्यात पाटी 2 कोंबड्या. आणि ते सगळं ते म्हातारा मुलगा बसला, बाई बसली गाडीवर, तो बसला गाडीवान झाला. थेट गाडी गोकुळच्या बाहेर काढली. शिवेपर्यंत गेली. देव म्हणले रब्बल ताणला चांगला पण तुटल्याला चांगला नाही. मग लोक जर असे गोकुळ सोडून जायला लागले तर गोकुळात कोणीच राहायचं नाही. मग ते गेले शिवेवर. देवाने तिला ताण सोडली. तिला लागली ताण. आहो पाणी बघा. तो म्हणले बैलाचा कासरा वडून धर. त्या बाईसाहेबाने बैलाचा कासरा वडून धरला. त्याने कळशी घेतली. खाली विहीर होती. आत्ताच विहिरीतून पाणी घेऊन येतो. त्या काळात काय अशा मोटरी नव्हत्या पाणीवर काढायला. गेला विहिरीत. देवाने लगेच कळशी भरून तिच्या नवऱ्याचं त्यांच्या भ्राताराची धरून या रूपे तिच्यात नवऱ्याचं रूप धरलं. कळशीभर पाणी खाओ लवकर पाणी. अगं म्हणले आता वरच पाणी म्हणजे खाली उतरायची गरजही नाही. आणि बसलीवर देव बसले गाडीवर. सोड इकडे कासरा सरजा राजा. बैलगाडी सुरू केली. खरा नवरा विहिरीत होता. तो म्हणला कोण आहे बा माझं. मी तर इथंच पाणी काढितो आणि कोण बसणार. गाड्याचा आवाज येतो आणि मोठ्याने गाणे म्हणायला लागलाय. आणि काय करावं आता कोण आलाय काय लक्षातही आहे ना. बरोबर विहिरीच्या पायऱ्या चढल्या. गाडीला आलेला. हो कोण आहे तू. देव म्हणले मी कोण आहे. वेदाला सांगता येत नाही तू कोण मला विचारणार. म्हणजे मी कोण आहे. अरे शहाणपणे वेदमुखान मी कोण आहे. देव म्हणले मी हिचा नवरा आहे. मायेचा पती मी. मग तो म्हणला तू हिचा नवरा आहे. मग मी कोण आहे. देव म्हणले तू अश्विनीचा भाऊ. मला का म्हणले मी हिचा नवरा आहे म्हणले. देव म्हणले मी नवरा आहे. आणि दोघं हुबेहूब दिसायला सारखेच. लगेच त्याने देवाला खाली घेतलं आणि गोळसायला सुरुवात केली. देव त्याला गोळसायचा, तो देवाला गोळसायचा. देवाने तिसरं रूप धरलं. गाडीवर बसले. अगं हे तुझे खरे नवरे नाही मीच नवरा आहे म्हणजे. हाण गाडी पुढं. गाडी पुढं आणली. हे बघ ती अंगठी
तुझ्या सासऱ्याने घातली होती, मला ते बरा देत नव्हता, मी चांगला तिंबावला, तेव्हा तुझ्या बापाने घातली म्हणले बघ माझ्या सासऱ्याने. तिसरा ते दोघं म्हणले अरे माळ्याची मकान कोल्याचं भांडण, हा ते चालली ना, तिसराच घेऊन चाललाय, आपण दोघं भांडत बसलो, तू मुख्यमंत्री का मी मुख्यमंत्री, तू मुख्यमंत्री का मी मुख्यमंत्री, एकनाथराव मुख्यमंत्री झाले. मग आम्ही म्हणायचो सुप्रियाताईला म्हणून उद्धवराव माझे मनाच राहू द्या. परत 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला, ती एकनाथराव पुढे गाडी काढली त्यांनी. नाही म्हणले त्याला खाली घ्या, देवाला खाली घेतलं. 3ऱ्या रूपाला घोळसायला लागले, देवाने 4थं रूप धरलं. पण ते 4थं तिच्या लक्षात आलं, मला तर लग्न एकदाच झालं, ही 4 कुठून आले. हा आता 5वा व्हायच्या आता आपण गोकुळ गाठलेलं बरं, नाही तर द्रौपदीच्या नंतर माझंच नाव निघन म्हणलं पांचाळी म्हणून. ती थेट गोकुळात नंदाच्या दारात, नंदा अरे माझा नवरा कोण आहे सांग. तुझा नवरा? आणि मी कसा सांगू? अरे म्हणलं लय गोठाळा झालाय, 4 जण आहेत सारखेच. 4 रोपं उभी केले, तिला बोलवलं, तुझ्या नवऱ्याची खून सांग. म्हणजे माझ्या नवऱ्याच्या कानामग तिळ होता. आता या बाबाला तुझं अवघे हो येते, या बाबाला काय होता येत नाही. खरा नवरा बोलीला त्याच्या कानामाग तीळ अस्पष्ट होता, आणि देवाची 3 रूपं तीळ असा टळटळीत दिसायला लागला. मला नंदाच्या लक्षात आलं हे आपल्याच बाबाचा प्रताप आहे. नंदा म्हणले थांब 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 थांब, तुझा नवरा मी शोधून देतो. म्हणजे कसं काय? म्हणजे तो जरी देव असला तर मी देवाचा बाप आहे म्हणजे. हा काही झालं तरी मी बरोबर शोधून देणार. आणि मग महालाच्या पुढं मोठा हत्ती हौद होता, 36 फूट खोल, 35 फूट रुंद. आणि मग 4 उभे केले. ज्याची उडी या 35 फूट हौदाच्या पलीकडे जाईल त्याची बायको, ज्याची नाही अखंड हरिनाम सप्ताह मुळशी, हा त्याने इना पहारा नीट निघायचं म्हणले. आता देवाची 3 रूपं दनादन उड्या टाकल्या, तिथं जाऊन दंड ठोपटायला लागले देव महाराज. आणि खरं होते खालीच बसलं. नंतर म्हणले काय झालं काय झालं? गेली म्हणले, एकुलती एक होती, दिंडीत पटवलं आपलं, आता परत जुळत आहे नाही जुळत आहे म्हणले, गेली म्हणले एकुलती एक. नंदा म्हणले ओट ती तुझीच बायको आहे म्हणले. तिकडले देवाची रूपा म्हणले हा काय न्याय निवाडा झाला का? नंदा म्हणले मला नको शिकू, मला माहितीये देवाचीच उडी 35 फूट उडी लांब जाते, जीवाची उडी बिड्या फुक्यांची एवढ्या लांब जात नाही हे मला माहितीये. नंदाने काठी घेतली, देवाच्या मागे लागले. देवाने 3 रूपं एकत्र केली, पळून गेले. अशा अनेक खोड्या केल्या. यशोदेने कान धरला, इथं राहू नको, उद्या जाई नमी राणा सवे घेऊन गोधना. देव रानात जायचे, मर्दाने खेळ खेळायचे. खेळ खेळून थकले, तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. पेंद्या म्हणला का रे पेंद्या? अहो खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आणि मग सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, खडकावर मोठा सोडल्या. देव मध्यभागी उभे राहिले, सर्वांना प्रसाद वाटतात. स्वर्गातून देव पाहतात, भागवतकार वर्णन करतात. बिभ्रद्वेनम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठर्मध्ये स्वपरी सुहृदो हासयन्नर्म विश्वही स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुग बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर.